महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. विसरवाडीत भक्तिमय वातावरणात कानुबाई मातेचा उत्सव वाजत गाजत मातेचा निरोप. दुसऱ्या टप्प्यात खानदेश कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा. खानदेश कुलस्वामिनी कानुबाई मातेचा उत्सव विसरवाडी येथे यंदाही पारंपरिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय. नागपंचमी नंतरच्या रविवार व सोमवारी साजरा होणाऱ्या या उत्सवात रविवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी कानुबाई मातेची विधिवत स्थापना करण्यात आली. सकाळपासूनच मातेच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. कानुबाई मातेच्या आगमनानिमित्त घरोघरी रोट तयार करण्याची लगबग सुरू होती. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने जात्यावर दळण दळून नैवेद्याची तयारी करण्यात आली. महिला भगिनी व पुरुष मंडळींनी कानुबाई मातेची गीते वाजवत भक्तिमय वातावरणात उत्सवाची तयारी केली. सायंकाळी 5 वाजेनंतर कानुबाई मातेच्या दर्शनासाठी तसेच रोट पूजनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने रोट पूजन केले. त्यानंतर आरती, भजन कीर्तन व प्रसाद वाटप करण्यात आले. रात्री कानुबाई मातेच्या जागरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कानुबाईच्या पारंपरिक गीतांवर महिला व भाविकांनी फुगडी खेळत तसेच विविध भक्तिगीतांवर नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला. रात्री कानुबाई मातेच्या जागरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कानुबाईच्या पारंपरिक गीतावर महिला व भाविकांनी फुगडी खेळत तसेच विविध भक्तिगीतांवर नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला. बँडच्या तालावर भाविकांनी ठेका धरल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी कानुबाई मातेचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. फुगडी खेळत कानुबाई मातेच्या जयघोषात आणि बँडच्या तालावर नाचत भाविकांनी मातेचा भक्तिभावाने निरोप घेतला. वाजत गाजत ही मिरवणूक सरपणी नदीकडे नेण्यात आली. खानदेशातील कानुबाई माता उत्सवाला पारंपरिक व धार्मिक महत्त्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक भक्तीचा सुंदर संगम या उत्सवातून अनुभवायला मिळतो. विसरवाडी येथे यंदाही कानुबाई मातेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि तितक्याच भक्तिभावाने मातेचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, विसरवाडी. गावात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या जोमात चालतो. आणि परत नागपंचमीच्या अगोदर ज्यांचे जास्त रोट राहिले ते करतात आणि ज्यांचे कमी असतील ते नागपंचमी झाल्यावर करतात. त्याच्यामुळे विसरवाडीमध्ये सहसा करून नागपंचमी झाल्यावरच रोट करतात, कानबाई माता बसवतात. आणि त्या मातेच्या उत्सवासाठी पूर्ण कुटुंब परिवार सगळे जमा होतात आणि तो उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदात पार पाडतात. कारण विसरवाडी 10-11 कानबाया राहतात. तर रविवारी रात्री आम्ही माताचं उत्सव जागरण करतो आणि सोमवारी माताच्या मोठ्या थाटामाटामध्ये आम्ही